नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नागरिकांनी व नगरसेवकांनी टाकलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे व कटिबद्धतेने काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी केले। नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे, सचिन उर्फ मुन्ना गोरे, डॉक्टर पंडित दराडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतापराव देशमुख म्हणाले की यापूर्वी नगराध्यक्ष असताना काही कारणांमुळे अपेक्षित विकास कामे पूर्ण करता आली नाहीत। मात्र यावेळी जिंतूर शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा ठाम निर्धार केला आहे। शहराची ओळख असलेल्या बाण उलटी नदीच्या स्वच्छता व सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून हे काम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाईल। सध्या शहरात भुयारी गटार योजनेमुळे धूळ व गैरसोयीचे वातावरण निर्माण झालंय। ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिंतूर शहर स्वच्छ, सुसज्ज व नियोजनबद्ध स्वरूपात उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेचे शास्त्रशुद्ध नियोजन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा दिला जाईल असेही त्यांनी सांगितले। पक्षपात न करता शहरातील सर्व प्रभागांमध्ये समान न्यायाने विकास कामे केली जातील। सर्वधर्मीय धार्मिक स्थळांचा समतोल विकास करून सामाजिक सलोखा जपण्यावर भर दिला जाईल असे नमूद करून नगर परिषदेतील सर्व 25 नगरसेवकांना सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेण्यात येणार असून रखडलेले रस्ते, दर्जेदार पक्के रस्ते, युवकांसाठी क्रीडा संकुल तसेच सांस्कृतिक उपक्रमांसाठी नाट्यगृह उभारण्याचे नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं। सुनील पाटील मेटांगळे यांच्याकडून लाडू तुला करण्यात आली।